सर्वांना नमस्कार. आपला भारत देश लोकशाही प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या देशामध्ये जे आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत असतो त्या लोकप्रतिनिधींनी सर्व प्रशासनाकडनं आपण केलेले कायदे जनतेच्या विकासासाठी असलेली कार्य करवून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्याच्या काळामध्ये शासन आणि प्रशासन याच्यातला फरकच लोकांना लक्षात येत नाही आहे. आता गाव पातळीवर विचार जर केला तर गावातला सरपंच आणि जे काही सदस्य असतात त्यांना शासनकर्ते असं म्हटलं जातं आणि ग्रामसेवक तलाठी इत्यादी जे शासकीय नोकरदार असतात त्यांना प्रशासन असं म्हटलं जातं. तर मी आज एक सुशिक्षित म्हणून आपल्यापुढं व्यक्त होतोय की शासनाला महत्त्व आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त जर खऱ्या अर्थानं विचार केला तर प्रशासन हे नेहमी श्रेष्ठ असतं. कारण ते बौद्धिकदृष्ट्या खूप परिपूर्ण असतात, परिपक्व असतात आणि सर्व काही जबाबदारी ही त्या प्रशासनावरच येऊन पडत असते. मग तो ग्रामसेवक असू द्या, BDO साहेब असू द्या, तहसीलदार साहेब असू द्या, कलेक्टर साहेब, SP साहेब असू द्या. तर यांची खूप मोठी जबाबदारी आहे. पण सध्याच्या आधुनिक काळामध्ये एवढी वाईट परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळते. ह्या लोकप्रतिनिधींनी, ह्या शासनकर्त्यांनी आपल्या त्या प्रशासकीय लोकांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही म्हणल ते कायदा, आम्ही म्हणल तो आदेश पाळलाच पाहिजे. ठीक आहे, बरोबर आहे, पण जनतेच्या विकासात्मक घडामोडीसाठी काय प्रयत्न करताय तेही महत्त्वाचं आहे. म्हणून मी कुठलंही कार्य करून घेत असताना शासनापेक्षा प्रशासनाला महत्त्व देतो. कारण ते बौद्धिकदृष्ट्या खूप सक्षम असतात, विद्वान असतात, हुशार असतात. तर राजकीय हे लोकप्रतिनिधी सत्तेवर असतील किंवा नसतील, ते कशा प्रकारच्या वार्ता करतात, शिवीगाळ करतात. सध्या मराठा आरक्षणाचा खूप मोठा प्रश्न सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले जे लोकप्रतिनिधी आहे, जवळपास 288 लोकप्रतिनिधी, आमदार लोक, हे सगळे एका माणसाच्या विरोधात आहेत, जी की शांततेने आंदोलन करतोय, सत्यासाठी लढतोय. खरंच जुन्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्या समाजासाठी लढले त्यांना मी खरंच सॅल्यूट करतो. कारण खूप कष्ट, खूप त्रास त्यांना सहन करावा लागलेला आहे. हे सध्याच्या या वातावरणावरून लक्षात येते. कारण जे जे समाजासाठी लढले ते अजरामर झाले आणि जे स्वार्थासाठी लढले, जगले, ते तेव्हाच संपून गेले. आणि ही परिस्थिती आपल्याला आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला सुद्धा भेटणार आहे. कारण लोकांना खूप खोटी खोटी आश्वासनं देऊन फसविण्यात आलेलं आहे आणि जनता आता जागरूक झालेली आहे. अहो, आपण या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं कशासाठी? आपली कामं व्हावे त्यासाठी, जनविकासाची कामं व्हावं यासाठी. आणि हे म्हणतात आम्ही ही सुविधा दिली, ती सुविधा दिली. कुणी कुणाच्या घरून आणून देत नाहीये, हे लक्षात ठेवा. सर्वसामान्य जनता जी टॅक्स भरते त्या टॅक्सच्या अंतर्गत जे दंड लावले जातात त्याच्या अंतर्गत या सगळ्या काही गोष्टी सोयीसुविधा मिळत असतात. आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असताना आपल्या जवळचे कोण आहेत ते पाहतात, त्यांच्यापासून टक्केवारी घेतात. ही टक्केवारी प्रथा या ठिकाणी सुरू झालेली आहे, जी की खूप चुकीची आहे. काही चुका होत असतील बोलण्यामध्ये तर आपण फोन करून वगैरे सांगू शकता. मी अमोल साहेबराव शिंदे, गर्णीकर, शारदा संस्कृत क्लासेस, लातूर. धन्यवाद.